माईकला गेला छोट्या कर्णा जावळ्याकडे केला यार. आज आपण सर्वजण एकत्र आलो. आनंद भावने त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सर्वसामान्य जनतेशी ज्या माणसाची नाळ जोडलेली आहे, गरिबातल्या गरीब माणसाचं दुःख ज्याला समजतं, जो सदैव जनतेसाठी स्वतःचा वेळ देण्यासाठी तयार असतो, असाच माणूस खऱ्या अर्थानं लोकनेता असतो. आणि आज आपण नगराध्यक्ष सांगोला नगर परिषदेला एक व्यक्ती नेमलेली नाही, तर एक नगरसेवक नेमला नाही, तर एक लोकनेता आपण तिथे पाठवले. जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा घडवला, त्या आनंदाभाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन करतो. बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला. त्या सर्व विजी 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि गड घेतला, पण गड घेता घेता जी धारात ती आमचे तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले, ते तानाजीसारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला, पण स्वतः हारलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या सांगोल्याची आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घरातली आहेत. त्याचा कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथं निवडून आलेली आहे. त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीररित्या इथून मी अभिनंदन करतो. या ठिकाणी मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता. भगवंताने ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला विजयी मी माझ्या तमाम जनतेकडून करतो. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही, पंढरपूरच्या देवळात जाऊन रुक्मिणी आम्हाला बघायची नाही, पंढरपूरच्या देवळात जाऊन आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचा देव आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. मित्र, एकाएकी पाडलं का पाडलं काय नाही आम्ही बोलत नाही. मला एकटं पाडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली नाही. आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता, त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत होतो.
हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिल्यावर तुला का कशासाठी तुम्ही रे अडवाला जोडच तुमची माझी नाही. एक जर मला पुढनं अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो, नाही याचा उपयोग नाही. मी बोललो होतो मी शून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं नाही. पण ज्यांना अहंकार चढला होता, अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला आलं. काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीत मी सोसलं सगळं, जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो नाही. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायचं मी दीपक साळुंखे बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवतो. मी विकासा बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेनं आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे, तुम्ही मला निवडून द्या. कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुम्हाला, तुमची कुठेही चूक झाली नाही, मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला लागलो. करायला काय तुम्हाला दोष, मी काय म्हणून. गारुडी नाक पाळतो पण त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळला, ती भोळ्या शंकरावनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला मोका लागा, ठस दिशा आम्हाला डासला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं होतं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सांगोल्याच्या जनतेने दिलेली आमदारकी तुला दिसते दोस्ता बी लागा. तू गाडीत फिरत होतास रुबाबात, कुठल्याही गावाला गेलं तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची हिजा. यांनी झाडा यायचं तसे झाला. कुठं गेला रे ती कसं आहे तिकडे बोलाव, कुणा रे व्हिडिओ दिसत नाही का काय ना. 10 म्हणा आबा लागा, ते अधिकारी आहेत असं बोलाय नसते. बोल मी हाताळतो लगा, असं बोल नको. माझी कामं उद्या जनतेची होय नाही, ती का दाब देतोय, त्याने काय केलं अधिकाऱ्याने. करते ती कामं, थांब जरा दामात. मुळात तर ह्याला काय माहितच नसायचं. पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे द्यायचा. तर जमल्याने जी 100-200 आहेत त्यांना वाटलं पाहिजे काय आबाबा रुबाब आहे, काय दाबात बघा. अधिकारी एवढा सोपा नसतो रे. जेवढी जर का अधिकाऱ्याच्या कलमात आला तर अरे ती झटका झाल्याशिवाय राहत नसतो. शांत घ्या, कशाला काय करताय. कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची याच्यासाठी मी मुळीच या ठिकाणी निवडणूक उठवतो. आनंदभाऊ बोलला होता, पण कदाचित मी सुद्धा नसतो तरी सुद्धा आनंदभाऊ निवडून आला असते, मी तुम्हाला सांगतो. आणि आनंदभाऊनं सांगितलं की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केलं, आता तुम्हाला नगराध्यक्ष. तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला, मी बी आमदार नाही. लय उगं गर्वात जाऊ नका भाऊ.
ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे, राणीत आहे, तिचं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष झाला. आता कुणी कुणाचा उपकार मानायचं रे पिवाय. समांतर असतंय. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे आणि तुमचा एक रूळ आहे. गाडी व्यवस्थित चालली, काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठं तर चेपला जातोय, चोरडला जातोय. जनतेला कुठं तर गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता, हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणतीही मोजाय जीवनात लागली तर मला आनंद आहे, त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाजी बापूला कधी नाही. मी घरातनं पाय ठेवतानाच बायकोकडं असं बघत असतो की भाग्यवान असतील तर उद्या तू परत कुंकू लिहिशील. मी बाहेर पडलो, जगलो तर परत येईन, मेलो तर मेलो त्या ठिकाणी. ही माझी जिद्द असते. मी कधी घाबरून घर सोडत नसतो. भल्या भल्याशी मी लढाई केल्या. कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही जीवनात. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो ते स्वाभिमानासाठी लढलो. हा सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी आहे. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळागाप दाबून टाकलंय तुम्ही, मला माहीत आहे. तिथं श्वास नाही त्या जनतेला घेता येत. आम्हाला कळतंय सगळे इथं बसून. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जीवन ठेवली. माझ्या कपडाला लागा माती देणार, काय करू आता? मग येडं असतंय, पण किती येडं असतंय ह्याला काय कल्पना. आमचं म्हातारं बाप आमचा कुणाला म्हणतं ते एक शब्द असायचा मला कायम आठवतो. काही निसेड आहे म्हणायचं. मी म्हणा अण्णा निसेड म्हणजे, निसेड म्हणजे जगातलं काहीच कळत नाही ती निसेड. दहा वर्ष मला जनतेनं आमदार केलं. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गबाळ गुंडाळ. मी म्हणतोय ना या भानगडीत पडू नका, ग बसा, शांत राहा. एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय करा काय नाही म्हटलं. काय जयात आहे सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली आहे, यशराजे फिरला. जनतेत न उठावा आहे बापो. आभास पाहिजे. आता आभाशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसा लगा. म्हणलं नाही कळली जनता तुला. आता दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते का? तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोलायचं. आनंद भाऊ दारात आला. तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ मत देतो. आमच्या का मारती आम्हाला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला होता. पण सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळायचं? आणि पुढचं जुळवायसाठीच मी ही सगळं केलं, एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके, काय गरज नाही. मला माहीत होतं मतदान संपलं. दुसऱ्या दिवशी उशिरा उठलून गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडं कापडाच्या दुकानात दिसत होत्या. पोरं सगळे बारके आहे मला ती घे म्हणत होते. म्हटलं बरं झालं रे, वर्षभर पेट बंद होती. पेट खाळ 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 खळायला लागली. काय वाईट केलं शाही? ही काय मी वाईट केले? बघा मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण रे विचारत नव्हतं. देवा शपथ सांगतो तुमच्या दारात कोण येत नव्हतं. ही घरात बसून मालकं होत होती.
ते आमचा शिवनाना पोरगा तडाख्यातनं वाचला का नाहीतर त्या रुळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोरची एवढी सवय लागली होती. मावती रफिकबाई निवडणुका लढवतच नव्हती. अर्ज भरून द्यायचे अशा काय कडकड कडकड कड करणार की 7-8 जण बिनविरोध झालेलंच आम्हाला कळायचं नाही. ह्यांना वाटलं हे निवडणूक असे बापू अर्ज भरल दणक्यानं अर्ज काढून गेल्यात. सगळ्यांच्या घरी गेल्यात गडी. लय मोठं काय वजं घेऊन गेलं तर मला सगळं माहीत. एकही अर्ज निघालाय नाही माझा. ना उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला. पण या सांगोला तालुक्यातल्या गोरगरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुका सांगोला शहर आहे. आणि हे जे आमचं आहे वैभव सांगोल्याचं ते वैभव आम्हाला जीवन ठेवायचं होतं. सगळ्या भीती मावड्या पडला म्हणायचं. एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो. तो यावलकर कुठं आहे. वर्षभरच आधी कामाला लागलाय. ते त्यांना मी उभा राहावा म्हणलो नाही. तुम्हाला तिकीट देणार म्हणलो नाही. एक जण काय करतोय बसच्या बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चालला. दुसरा का करतोय दिवाळीच्या बॉक्स वाटायला. का खर्चायला लागले. माऊल्या तुला एकदा दाब दिलता मी. लय खर्चू नको तुझी उमेदवारी मी देणार रद्द झालेली आहे. खर्चातला का पोट नको म्हणलो होतं. भ्या घातलं होतं त्याला. एवढं झालं न परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करायचा. यावलकर म्हणणार मी वर्षभर इतका राबलोय मला करा. मावल्या म्हणणार गणित चुकतोय हो बापू तुम्हाला माहीत नाही. इकडे आपलं गोंधळे व डवरे बोरडं बिरडं मेळ लागत नाही. हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं. चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली आणि यावलकरची महिला निघाली. तवाही वारड कुठं तर मार्गावं लागलं. आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला ते आमचा दोस्त काय दिलावर भाई मी म्हणायचे पडतंय मावल्या पडतंय. ती आमचा होनराव म्हणायचा माझी गेममध्ये झालेली आहे मी निवडूनच येतो. मला एक जण आला म्हणला तसलं काय नाही. म्हणला चंदन दुकानात आहे 3 वाजता तांदूळ विकत बसलाय. त्याने निवडून सुटली बाय. हे सांगतोय एवढ्यासाठी तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर नव्हती. ही निवडणूक जातीच्या गणितावर नव्हती. ही निवडणूक भावभावकीवर नव्हती. ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची होती. आणि त्यासाठी सगळ्यांची गणितं बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हाला सगळ्याला माहिती. आता मी बोलत नाही सर उग नको भानगडीत पडाय. म्हातारपण सकाळी शिव्या घालाय. गणित होतं या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट मी त्यावेळी म्हणलो होतो बी टीम आहे. हे आमदारकीचं गणित केलंय. एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं. दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं. दीपक आबानं माझी मतं खायची. बाबासाहेबांना निवडून यायचं. तेच गणित गड्यांनी मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी इकडलं गबाळ गुंडाळायचं आणि मारुती आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी झपके सर तुम्हाला तर 2000तच गुंडाळे. त्या ठिकाणी आबा ते आमचा आमदार साहेब आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला.
मला म्हणलं काय पत्त्या डाव बिव खेळाय बसायचं काही कसला हुकमी काय काढलाय बरं काढू जा की काढू जा त्याचं मला वाईट नाही. हुकमी एक्का काढलाच काढला 90 वर्ष 73चा काढला. आता हे पान कसं चालायचं म्हणलं डावात. आता हे आनंद भाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला लागते. चटा 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 चालत पुढे जाते ना. आता मीन मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का? तरी बरं झालं ते रफिकबाई नको होय म्हणत होतं. पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती. त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी होती. तिथं का माझी मौदानं गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो. आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावालेली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा. काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या करून टाकू. बरं रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. आणि रस्ता वापरला कोणी जर पडल्यावर मारते आबान मारतो बाळू एरड्यानं वापर. त्या रस्त्याला मला नावं ठेवली ती. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारजे आपा खर्च केला. तुमच्या कामाला पाठली बाहेर तरी गेला घराकडे. नाहीतर गावात ना आला असता तुमची अडचण किती झाली असती. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात त्याला रस्त्यावर फिरायत ना. कशाही पैसे पोचतायला. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने केली. ती ब्रह्मदेवाची पोरगी. जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येत असते. तुमच्या लक्ष्मी असेल घ्या कमळातल्या फुलाची लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे बुद्धिमत्ता. डोक्यानेच तुमचं काम करून टाकलं. आम्हाला लई पैसे अडकाय तुमचं भ्या काय वाटलं नाही. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव आठवतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राज दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर जात होता. 9 ग्रह प्रसन्न झाले. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण होता. ह्या विश्वातला महाबली कोण होता रावण होता. रावणानं जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात. एवढी ताकद रावणाच्यात होती. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका जाळून खाक केली. अरे ही जनताच आमची वानर सेना आहे. ह्या वानर सेनेनं तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जनतेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जनतेचा कधीही अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. उद्या राहायचं आहे का नाही कुणाला भाषा वापरताय. नका दीपक आबा तू 500 फोन तू जायचं रेकॉर्ड माझ्याकडे. उद्या गावात राहायचं आहे नाही. वाघ नीट वाघ काय करतोय. बापू संग फोटो कसा तुझा बघून घेईल. याद राखला का काय. तुझं गाव जवळा माझं गाव महूद. बाबासाहेबाचं पिनूर आणि दादागिरी करताय सांगूल्याव. आता का माणुसकीनं माणसं आहे ती बरं. नाही तर आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला आणि बाबासाहेबला पिरूर दाखव त्याने बसा बोबलत बरं. मायानं राहा गोड बोला सगळ्याला आपलं. तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असती उद्या नसती. तिचा खेळ लय मोठा आहे. तिचा खेळ काय बारका नाही. कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येत नाही.
जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे? जीवनात तुमच्या बरोबर जाणार आहे सत्व फक्त बरोबर जाणार. त्या मतदारांनी मतदान केलं, विजयी तुम्ही झाला असाल. पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण दाबला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यान कुठं फुगण बिगण होतं काय रे, नाही त्यात राम नाही तुमच्यात राहिला. असलं जर पुढारपण करायचं माझ्या वाट्याला आलास तर आई शपथ मी सांगतो एंड्रीची बाटली नाही तर फास्ट घेऊन मी उलो जगायलाच नको म्हणलं असतं. असलं ही काय जगणं झालं? काय पदं असते पदे. आम्ही आमदारक्या भोगल्या आणि आमच्यासारखे रुबाबशीर आमदारकी भोगाय 7 जन्म घ्यायला लागतात. बापूच होता आणि आमदार आमदारच होता. 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया अशी कोण शहाजी पाटील बघाय थांबली होती. सगळ्यात उशिरा मी गेलो. मतमोजणी सकाळी 10 संपली आपली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. दिवस मावळाला पोचलो तिथं. आणि ज्यावेळी मी गेलो तर पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला होता की शहाजी आल्या घ्या मीडियाला दाखव. त्यात 12 इंग्रजी, 4 हिंदी, 2-4 मराठी बोलणार. तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारल्यावर मी एकच उत्तर दिलं. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्याकडनं आहे. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्या सांगोला तालुक्यांच्या मतदाराकडं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे असं जर सांगोल्याला माझ्या या आणि माझ्या तमाम जनतेला विचारा की बापू कसा निवडून आला. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आबासाहेबाला पाडण्या एवढा मी मोठा नाही. तो निर्णय जनतेचा होता म्हणून मी निवडून आलो. आम्ही आबासाहेबांचं मोठे पण ठेवलं तिथं. एवढ्या मोठ्या माणसाला पाडण्याची माझी ताकद नाही. जनतेनं निर्णय घेतला. का घेतला याचं नंतर परीक्षण होईल. असे आम्ही विजयी पचवले. जिकडं आबा तिकडं गुलाल. आता मारते आबा गरीब आहे रे म्हणून ग बसला. नाही तर मारते आबानं खरं तर काय करावं होतं. मत मोजल्या तिकडं नाही जायला पाहिजे, इकडं जायला पाहिजे. पण पहिला तडाखा देऊन सांगायला पाहिजे कुठं गेला गुलाल तू. जिकडं तू तिकडं गुलाल. माझा गुलाल कुठं आहे म्हणजे छपाडा छाप काय मी बोलतोय. हो काय तर बोलायचं. पुन्हा ते मी निवडून आलो 19ला किंग मेकर. कशाचा किंग मेकर काय चाललंय का. भागीदारी परत नेहमी मताली 7-10,000 यायची. सगळं असलं आहे. गडी 90ला माझ्या गाडीत बसला आम्ही पडलो. 95ला भाई गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला. कवाच न पडणारा ती माणूस पडला. काय पायगुण. ही पायगुण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरोधी भारत बालके विजयदादाच्या गाडीत पडला. विजयदादा पडला. संजय मामा झालाच खासदार. त्याच्या गाडीत बसला. रणजित निंबाळकर निवडून आला. आणि काल रणजितदादाच्या गाडीत बसला धैर्यशील मोहिते पाटीलाला आणि रणजित निंबाळकर पडला. ही पायगुण आवला. अरे कुणी आता इथनं पुढं उभा राहिला तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी नाही ते ऐकत असेल तिकडं त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाचा अजिबात त्याला बरोबर घेऊ नका. ती जिकडं जाणार तिकडं मातीच माती आहे.
माझी बीजी माती मोजू नको, माझ्या माती आहे नाजा लागून रे चिक मौजाची माती लय वेगळी माती आहे. आमची आई काय असली घरंदाज बिरंद तुझ्यावर नव्हती, तुझी आहे बाबा मोठ्या घरातली आमदारी बघ, आम्हाला काय करा. 4 बैला नांगरू माझ्या आईनं आणलाय. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्ट्या घालून, आणि मी माझा लहान भाऊ चापकाने पुढं बैल आणत होतो. नांगर उचला एका हाताने खापक्यात अशी करून अशी टाकत होती. 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्या चिकमूला खरं खोटं विचारायचं आहे. एका वळीनं जर चरवी घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराची धार त्यात सर्व्या नुसत्या पडत न्यायची, आम्ही घागरी टाकायची. जेवाय बसे 16-17 चपात्या, 8-9 अंडी एकावडी कुसकरून ओढत होती. तिचं स्तनाचं दूध पिळेला ही गडे इतका सोपा नाही. मला दमू नका, मला काय बोलू नका, माझ्या वाटेत जाऊ नका. निवडून मी प्रामाणिक आहे, चांगल्या माणसाला मी निवडून दिले. ह्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी बेईमानी केली. मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून ही माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत बस. भाव तुम्हाला विनंती आहे, राणीत आहे, सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या दूध द्यायच्या. घराकडे जेवाय बिवायचं नाही, दुपारी जेवण द्यायचं नाही. का आला तर सरळ म्हणायचं चला नगरपालिकेत डबा घेऊन येते. रात्रंदिवस राबा, जनतेची सेवा करा. निवडून आलो काल, ह्यांना घेऊन गेलो, भाषण केलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली मित्रांनो ही ताकद आहे, ही शक्ती आहे आपली, ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली. हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रभर संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात. तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारं ते नेतृत्व आहे. भरल्या हातानं शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं. 5 वर्षाच्या 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री होते. ह्या शहाजी पाटलाचं एक पत्र सुद्धा असं नाही की ज्यावर शिंदे साहेबांनी सांगोल्याचं काम केलं नाही. एक पत्र नाही. जे पत्र समोर दिलं ते प्रत्येक काम केलं. म्हणून ही सगळा तुम्हाला विकास संपूर्ण तालुक्यात दिसतो. कुठल्याही कोपऱ्याला गेला, कुठल्याही रस्त्याने गेला, म्हणून द्या, नावं ठेवू द्या, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण तुम्ही बी जनता संपूर्ण तालुक्यात फिरताय, तरुण मित्र माझा तालुक्यात फिरताय. तालुक्यात फिरत असताना तुम्हाला मोटरसायकल आणत असताना, 4 चाकी वाहन असताना त्या ठिकाणी रस्त्यात काय बदल दिसतो का नाही, एवढं लगा खरं बोला गिर का लाभाड सगळं बोलताय. जाल त्या रस्त्याने लगा गुळगुळीत चाललाय, घर गाडी तुमची. कुठे कोळ्याला जावा ओक्केमध्ये, गिरडीला जावा ओक्के, मौदाला जावा. आता 300 होत आलाय, पूल राहिला तर रापतीचे 12 मिनिटात मौदाला पोचणार आहे. तुम्ही इकडं पंढरपूर झालं, काय राहिलंय तुमचं काय. आणि हे सगळं केले ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी, आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ह्या 2 माणसांनी भरभरून माझ्या आमदार असताना प्रेम केलं. म्हणूनच हे मी करू शकलो. ही शहाजी पाटलाची ताकद नाही, 2 नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपण करू शकलो. आणि हाच एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा, भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सर्वांना यापुढं काम करायचं. कार्यक्रम झाला, काल रात्री भेटलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर बघल्या होतो, बाळासाहेब आसवे होतं, गर्दी होती, आत कुणाला सोडत नव्हती, मला एकट्याला सोडली, बाहेर थांबला. 90 कोटी रुपये रस्त्याचं मंजूर झाला. 8 ते 10 दिवसात पैसे येऊन पडतात. 12-12.5 कोटी रुपये इमारतीला पुन्हा नवं आणलं, ते 8-10 दिवसात येऊन बसते. भुयारी गटारचा दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा मंजूर करून टाकला. ST प्लॅन बीड सगळं मार्गी लागलं.
जवळपास 190 कोटी रुपये काल साहेबांनी आपल्या सांगोला नगर परिषदेला शिंदे साहेबांनी दिलं. ही ताकद द्यायची पद्धत एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्या ताकदीमुळं आपण सगळी मोठे आहोत. शहाजी पाटील मोठा नाही, आनंदभाऊ निवडून आले मोठे नाही, राणीताई बेनविरोध झाली म्हणून मोठे नाही, आपल्या सीमा आमची मोठी नाही, नगराध्यक्ष नगरसेवक मोठे नाही. जे तुम्हा आम्हाला ऊर्जा दिली, तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली, तुम्हा आम्हाला शक्ती दिली, ते एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी जी शक्ती दिली, त्या शक्तीच्या जोरावर हे आपण युद्ध जिंकलो. मित्र, बजरंग बली किती बी पराक्रमी होता. विश्व निर्माण झाल्यापासून मारुती रायासारखा बलवान अजून कोण जन्माला आला नाही, पुढे कोण जन्माला येणार नाही. मारुती रायाला प्रभू रामचंद्रानं सांगितलं, माझा लक्ष्मण, माझा लाडका लहान भाऊ घायाळ झाला, तो आता जिवंत राहणार नाही, पण माझ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणार नाही. हनुमंत राया काय तर कर, काय करू प्रभू रामचंद्र, संजीवनी घेऊन ये. संजीवनी आणण्यासाठी बजरंग बली गेला. संजीवनी कुठली त्या मक्कळना अख्खा ठोंगूर उचलला आणि घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवला. सांगितलं, ह्यातली संजीवनी कोणती आहे प्रभू रामचंद्रा, घ्या तुम्ही म्हणला. आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं आमच्या मारुती आबाला, संजीवनी घेऊन या. आबाने आमच्या उड्डाण पाण्यात लाल बावट्यातनं धडक गेलं, ती कमळाचं फुलच घेऊन आलं. बाबा कमळाचं फूल आणलं. बाबासाहेब म्हणला, कमळाचं फूल छान छान दोन झालं. कमळात लक्ष्मी बसत असते, असू द्या इथं ठेवा म्हणला. काय झालं पुढं? कमळ हे चिन्ह शोभणार होतं. शहाजी बापूच्या हातात कमळ शोभणार होतं, बाळासाहेब केदाराच्या हातात कमळ शोभणार होतं, आनंद मानेच्या हातात कमळ, मारुती आबाच्या हातात शोभणारच नव्हतं. म्हणून जनतेनं झिडकारलं त्या ठिकाणी. आज आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निम्म्याला निम भागीदार झाला असतं. पण कमळवाली बी हितली म्हणली आमची या भाऊला की बापूत काय राहिलं नाही, कशाला नादा लागताय, लय भारी गडी आहे, ते इकडे झाला म्हणजे. तरी 2-4 आल्या, ते कसं आल्या ते तुम्हाला माहित आहे, मला माहित. महायुतीशी आपण प्रामाणिक आहे. उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं आहे. प्रश्न माझा एवढाच आहे की महायुतीमध्ये हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा आहे. इथं लढती ती 14 सालापासून शिवसेना लढती आहे. फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या. तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आमचं वाक्य आहे, तुम्हाला वचन आहे या ठिकाणी. पण आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल, सांगोला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल, तर आम्हाला सत्ता बी नको आहे, निवडणुकाही नको आहे. मग काय एकटं लढत राहू, हार जीत आम्हाला मान्य. आणि पडाबिडाय ह्याला एकदा प्रॅक्टिस नाही. वाळून गेले नरड, ती बाईट जाताना बघितलं, घसा सारखा खाली वरून. मी पडलो असतो, राप दिशा आलो दार कसा पडला. माणसाने मत दिली नाही, पडलो, जाऊ दे घराकडे वडला. मी काय करू वडला, तर माणसाने मत दिली नाही, पडलो, मी निघालो घराकडे. तुझं काय त्यात? हे मग ते चिंतन करायचं. कशाचं चिंतन, काय अर्थ? चिंतन करायच्या भानगडीत पाया पडतो पडू नका. मन साफ करा, मन निर्मळ करा, मन स्वच्छ करा. कापडाला साबण आहे, मनाला एक साबण ह्या विश्वात आहे. ती साबण आहे प्रामाणिकपणा. फक्त प्रामाणिक राहा, मन स्वच्छ होऊन जातं. भरल्या स्वच्छ मनाने आमचा हात तयार आहे.
आम्हाला दुश्मनी नको आहे. आम्ही साध्या घरातली माणसं आहे. शेतीवाडी करणारे आईबापाची आम्ही लेकरं इथं सगळी बसलेली ही लेकरं आहेत. आम्हाला कुठे जागीरदारी दिली ना, आमचा तरी त्या जगजाहीर आहे. लाडकं दोन शेवटचं शेंडफळ सुभाष नाना शाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही दोन इतकं गुणवान निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं आणि बाप मेल्यावर आल्याने ऐकलं. इतका आम्ही गुणवान. आम्हाला कुठे स्टेटचा ह्या दाखवतोय काय नाही. ही कलाकार लय मोठा आहे लगा आबा, तुला माहीत नाही. बायकोशी एकदा त्याला फोन कर रे कुला म्हणावं, तुझे काय ते रोज फोन गप्पा मारतो, कर फोन. दिल्लीला जायचं होतं. बायकोला म्हणते की 2-4 हजार रुपये उसनं दे. म्हणलं परत देतो आले. तिनं रागाने कपाट उघडलं. डबं आदळ घे म्हणली. यातलं घ्या आहे का घरात पैसा. आयला म्हणलं आता 500 नोट गावलं. एवढं 500 दे. म्हणलं आल्या 5,000 देतो. म्हणजे 500 कसं जाणार. तो 500 दे. म्हणलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो. म्हणलं 500 दे तर म्हणलं सुरुवात कर. नाही म्हणून नको म्हणलं. 500 घेतलं. मौदा पंपा गेलो, डिझेल टाकलं, गेलो वेळापूरला. उत्तम जानकऱ्या घरात बसलो. उत्तम बसरावदार का करतोय काय नाही. गप्पा मारल्या. मला लय भारी काम आहे म्हणलं. दिल्लीला येतो का तू. नाही मला जमत. मला काढ पैसे पाडतील. 9,000 निघायला घेतलं. पुढं गेलो. फट्टणला गालो. हिंदूराव निंबाळकर घाट पडला. नेते कुठं चाललाय काय झालं का बाप्या का चालला. दिल्लीला चालू जावा हे बदली आहे. पैसा नाही म्हणजे काय करू. किती पाहिजे. काय नाही 50,000 द्या म्हणजे. 1 लाख रुपये त्या हिंदूरावच्या बायकोनं दिलं. दिल्लीला निघालो. बायकोला फोन केला. विमान तळावनं बोलतोय. रेको शाजी पाटील म्हणते म्हणलं मला आडवाय भानगडी करू नको. त्यावेळेस लक्ष्मीचा बॅग आणला. लक्ष्मी मला भेटते. मी लक्ष्मीला भेट नाही. जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय. नागा लागू नका. दोस्त आहे. बाळू एरंडे बी दोस्त आहे. मारते आबा वडीलधारी आहे. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासारखा. त्यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार. काय दुश्मनी. 70 वर्ष झालं. 15-20 वर्ष चालत झटका कावा येणार आहे कळत नाही. आणि मला माहीत आहे तुम्ही जरा राड ही पोरं कवाच रडत नाही. सागर रडत नाही. जोगो पाटील आला का ते तर शिव्या देणार. दादा लय लाडका तुझं होता. आमचं का केलं वाटा. आमच्या वाट्याला आहे. त्यामुळे कशाला दुश्मनी घेतोय. जाया जीवन चाललंय. जे आता जीवनात करायचं आहे ते जीवनातलं ध्येय आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढेही तुम्हाला सांगतो फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी साधते तर मी प्रामाणिकपणा दाखवीन. त्यात बेईमानी करणार नाही. एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो राजकारण कसंही करा. कुठल्याही वाटेला जावा. कुणालाही मत द्या. याचं माझं काही देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायचा नाही. 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार काढून आवाज उठवला होता. औरंगजेब मैं छत्रपति हुए मेरी जगह नहीं मेरी जगह तेरे पास है. छत्रपती हा तो स्वाभिमान आहे. तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता ठेवायचा. मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको. फाशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू दे म्हणून काळी टोपीवरनं न घालता स्वतःच्या हातानं फाशीचा फंदा गळ्यात घेतलेला तो भगतसिंग होता. तो म्हणत होता की माझं हे फूल चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पताना
अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको. फास घेतला झटक्याने गेला. हा भगतसिंग. स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राण पणाला लावलं, मग आपण तर काय पणाला लावतो. तुमच्या मनाने निर्णय घ्या. स्वातंत्र्य तुम्ही भोगा. हे स्वातंत्र्य फार बलिदानानं मिळवलंय. हे गुलामीचं मन घेऊन जगू नका रस्त्यावर. जेथा तुम्हाला आडवा चुकीचा शाजी बापू वाटला तर काढली गाडी थांबवा. बापू म्हणा त्यात ताण पडत एक बापूच्या नेटवर्क सरळा लागा आमदार म्हणावे ते आवडेल पोरग मला शबास पट्ट्या म्हणेल तू जातीवंत निघाला. एवढं जिथं जागतं जीवन जगा हा जीवन मंत्र देतो. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व शिवसैनिकांना सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि सांगोल्याच्या जनतेचा 5 वर्षाचा कारभार करूया आणि हे शहर सुंदर सर्व सोयीनं युक्त असं बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.